नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार चॅनलवर। आज आपण एक महत्त्वाचा विषय शिकणार आहोत। डिव्हिडंड म्हणजे काय, तो गुंतवणूकदारांना कसा मिळतो आणि त्यातून फायदा काय होतो। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा भाग आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या कंपनीला नफा झाला तर त्या नफ्याचा काही भाग ती कंपनी आपल्या भागधारकांमध्ये वाटते। हाच भाग म्हणजे डिव्हिडंड। उदाहरणार्थ, तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे 100 शेअर्स आहेत आणि कंपनीने 10 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला तर तुम्हाला 1000 रुपये थेट मिळतील। डिव्हिडंड मिळवण्यासाठी 3 टप्पे समजून घेऊयात। डिक्लेरेशन डेट म्हणजेच कंपनी डिव्हिडंड जाहीर करते ती तारीख। रेकॉर्ड डेट म्हणजेच या तारखेला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये कंपनीचे शेअर्स असणे आवश्यक आहे। आणि पेमेंट डेट म्हणजे या दिवशी पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात। म्हणजेच फक्त शेअर्स खरेदी केले की पैसे मिळतील असं नाही। रेकॉर्ड डेटला तुम्ही शेअर होल्डर असणं महत्त्वाचं आहे, तरच डिव्हिडंड मिळतो। डिव्हिडंड प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात, कॅश डिव्हिडंड आणि स्टॉक डिव्हिडंड। कॅश डिव्हिडंडमध्ये थेट बँकेत पैसे जमा होतात, जास्त करून कंपनी हाच पर्याय निवडतात। आणि स्टॉक डिव्हिडंड म्हणजे शेअरच्या स्वरूपात कंपनी तुम्हाला अतिरिक्त शेअर्स देतात। उदाहरणार्थ, 1:1 स्टॉक डिव्हिडंड म्हणजे तुमच्याकडे 10 शेअर्स असतील तर अजून 10 फ्री शेअर्स मिळतात। डिव्हिडंडच्या फायद्यामध्ये पहिला फायदा असा होतो की पॅसिव्ह इन्कम मिळतं, म्हणजेच अतिरिक्त उत्पन्न मिळतं। दुसरा फायदा म्हणजे की दीर्घकाळ शेअर्स ठेवण्याची प्रेरणा मिळते। आणि तिसरा फायदा म्हणजे स्थिर कंपन्या ओळखायला मदत होते, कारण चांगल्या कंपन्याच नियमित डिव्हिडंड देतात। म्हणजेच डिव्हिडंड हा फक्त बोनस नसून कंपनीच्या आर्थिक ताकदीचं प्रतीक आहे। पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, सर्व कंपन्या डिव्हिडंड देत नाहीत। फास्ट ग्रोथ कंपन्या बहुतेक वेळा नफा परत व्यवसायात गुंतवतात। डिव्हिडंड मिळणं हेच शेअर खरेदी करण्याचं कारण नसावं। शेअरची वाढ, कंपनीचे फंडामेंटल्स हे सुद्धा पाहावं लागतं। तर मित्रांनो, आज आपण पाहिलं डिव्हिडंड म्हणजे काय, तो कसा मिळतो, त्याचे प्रकार आणि फायदे काय आहेत। आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट्स। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन। तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता। हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे, खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही। धन्यवाद।